रविवारी रात्री 12-12:15 दरम्यान नागपूरच्या लाहोरी बारमध्ये रोनित, अर्जुन, संकेत आणि अजून एक जण अशी माहिती आहे। हे सगळे मित्र त्यांचं खानपान झालं, पिणं खाणं झालं, विशेष म्हणजे बीफ कटलेट मागवून झालं। म्हणजे चाराने बाराने आणि वेगळी हिंदुत्ववाद्यांनाही माहिती असलं पाहिजे की भाजपच्या नेत्याच्या लेकाने काय खाल्लं, तर बीफ कटलेट खाल्लं। आणि बीफ कटलेट वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर बाहेर मानकापूर मार्गे कोराडीकडे जाताना मानकापूरला पहिली धडक दिली गेली। तिकडे एक किडनॅपिंगचा ड्रामा झाला। त्याच्यानंतर संकेत बावनकुळेला प्रचंड तिकडे चोप दिला लोकांनी, त्याच्या सोबतच्या लोकांना चोप दिला, त्यांना पोलीस स्टेशनला आणायचा प्रयत्न केला। तिथून संकेत बावनकुळेने पळून जायचा प्रयत्न केला। पळून जात असताना पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये रामदास पेठमध्ये पुन्हा त्याने 3 गाड्या ठोकल्या। या 3 गाड्या ठोकताना त्यातली अजून एक जी गाडी होती ती नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची गाडी होती। जितेंद्र सोनकांबळे यांनी एफआयआर करायचा प्रयत्न केला, एफआयआर होत नव्हती, कारण यांना कोणालाही अडकवायची किंवा कोणालाही काय म्हणता येईल कोणालाही गुन्हा नोंद करून घ्यायची यांची इच्छा नव्हती। पण ज्यांच्या गाड्या ठोकल्या होत्या ते म्हणाले अहो इन्शुरन्स क्लेमसाठी तरी आमची कंप्लेंट करा, आणि म्हणून ती पोलीस कंप्लेंट झाली। पण ती पोलीस कंप्लेंट करताना गाडीचे डिटेल्स आले नाही। इथपर्यंत आपल्याला डिटेल माहिती आहे। आता मी पोलिसांना माझे काही प्रश्न विचारले होते, त्यातला महत्वाचा प्रश्न की जर त्यांनी असं मला सांगितलं की सेम डेला आम्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सेम डेला आरोपींचं आम्ही मेडिकल केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 1, जर सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर आरोपी हवेतून तरंगत नाही आले, यांच्याकडे गाडीत होते। सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर गाडी कुठे आहे? गाडीची जर एकूण अवस्था बघितली तर गाडी उडून जाऊ शकत नाही गॅरेजला, गाडी जागेवरच असणार, गाडीला टो करायला वेळ लागलेला असणार। मग त्या गाडीचे डिटेल एफआयआर मध्ये का आले नाही? पीआय चंद्रकांत चकाटे काय लपवतायत? मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 2, मेडिकलसाठी 3ही लोकांना का पाठवलं नाही? फक्त रोनित आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं? संकेतचं मेडिकल का केलं गेलं नाही? जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एक जण चालवत होता तर मग मेडिकल एकाच करायचं होतं, 2 मेडिकल का केले तुम्ही? 3रं मेडिकल केलेलं नाही। मुद्दा क्रमांक 3, हे सगळं होत असताना अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे, गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे, यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।